कापून टाकेन त्या नारायणला, शेखरला जित्ता जाळेल, त्या वसुधाची अख्खी खानदान नष्ट करेन. नाही नाही प्यायची, नाही. सोडा म्हटलं ना, सोडा. नाही करू देणार मी तुम्हाला असं. तुमच्या आयुष्याची अर्धी वाटेकरी आहे मी. मला कळतंय, मला तुमचं दुःख कळतंय, मला तुमचा राग कळतोय. वसुधाच्या घरात आपली मुलगी सून म्हणून गेली, आपला विरोध पत्करून म्हणून त्रास होतोय ना तुम्हाला, कळतंय मला. हो, पण जरा हा राग, हे दुःख जरा बाजूला ठेवा. देवानी सोन्यासारखी संधी दिली आपल्याला आपली चूक सुधारण्याची. त्या नारायणच्या संसाराला आपल्यामुळे खूप काही भोगावं लागलंय. हीच संधी आहे प्रायश्चित्त करायची, हीच संधी आहे. माझ्या रस्त्यात आलीस ना, त्या वसुधाच्या खानदानाला खलास करण्याआधी तुला खलास करेन. काय हा तिडा होऊन बसलाय? निशाचा बाप अर्जुन पाटील असावा? हे अगदी अवघड होऊन बसलंय. तरी नशीब माझं त्यावेळी शेखर घरात नव्हता. तो असता तर काय झालं असतं? अर्जुन पाटलाला त्याने ओळखलंच असतं. काय परिस्थिती ओढवेल त्याच्यावर हे कळल्यानंतर. पण हे लपून तरी किती दिवस राहणार आहे? आज न उद्या कळणारच. पाटलींबाईंना शेखरने लहानपणी फारसं पाहिलेलं नाही, पण अर्जुन पाटलाची गुरमी आणि यांचा त्याने वारंवार केलेला अपमान त्याच्या मनावर चांगलाच ठसलेला आहे. तो पाटलाला क्षणात ओळखेल. छान वाटतं ना शेखर? पण लोणावळ्यासारखी प्रायव्हसी नाहीये ना, नाहीतर बाजा प्रायव्हसी नसलं म्हणून काय झालं? तू माझ्या बरोबर आहेस आणि आयुष्यभर राहणार आहेस, हे कमी आहे का सांग? मॅडम आई बाबांना भेटल्यावर जरा जास्तच खुश दिसतायत. हे पण ग्रेट. हा, बाबा सगळं काय विसरून तुला भेटायला आले. मला बाबांना भेटायला हवं. शेखर प्लीज, बाबांचा विषय काढून माझा मूड घालवू नकोस तू. ते माझे बाबा आहेत, लहानपणापासून त्यांनी माझे लाड केलेत. हे सगळं खरं असलं ना तरी आपल्या लग्नात जे जे घडलं त्यातून मला बाबांचं एक वेगळंच रूप समोर आलं आणि ते माझ्या इतक्या जिव्हारी लागलंय की आता ते प्रत्येक वेळेला माझ्या समोर आले ना की मला फक्त ते आणि तेच आठवतं. नाही आता पूर्वीसारखी वागू शकणार बाबांची. ए वेडाबाई, निशा का रडतेस का? ए तर झालं ना आपल्या मनासारखं. मग आता हे असं का? त्यांचा अपमान नाही करायचा. शेखर प्लीज, तो विषय नकोय मला. मी सांगितलं ना तुला, माझ्या मनात बाबांबद्दलची चीड आणि परकेपणाची भावना आहे ना, ती जेव्हा जायची तेव्हा जाईल. तू प्लीज भरीला घालू नकोस मला. सॉरी सॉरी यार. मी पण सॉरी. का? सकाळी आपण घरी आलो तेव्हा मी किती वेड्यासारखी वागले, चिडचिड केली, काय काय बोलले. शी. अगं काही चुकीचं बोलली नाहीयेस तू. आपण आलो तेव्हा दारात कोणीतरी यायला हवं होतं.
करेक्ट आहेस तू. पण निशा, मला वाटतं आईला पोळी भाजी केंद्रावरती जायला लागलं असेल. शेखर नाही, ऍक्च्युली आई बाबांना घेऊन दवाखान्यात जात होत्या. बाबांना बरं नाहीये म्हणून. काय? हो. अगं पण ऐक, आपण हनीमूनहून नुकतेच आलो होतो म्हणून बिचाऱ्या आई आधी काही बोलल्या नाही. अगं पण मी आत्ताच्या आता आईला जाऊन भेटू. थांब शेखर, हे बघ ऐक तू, मी आईंची सकाळी बोलली आहे आणि त्या खरंच मला खूप डिस्टर्ब वाटल्या रे. हे बघ, अशा वेळी माणसाला एकटेपणा हवा असतो, स्वतःशी विचार करायचा असतो. त्यामुळे मला असं वाटतं तू त्यांना जरा वेळ द्यावास, आता त्रास देऊ नकोस त्यांना. किती समजूतदार आहेस ग तू. आणि मी सकाळी उगाचच गैरसमज करून बसलो होतो. बोला, कशी भरपाई करून देऊ सांग. भरपाई तर करावी लागेलच, पण आपली लग्नगाठ बांधली गेली जन्मभरासाठी. तुझी साथ मिळाली, बस. अजून काय हवंय मला शेखर? आई, औषध घेतेस ना? हे घे. मंदार, काय हवंय आई? मला काय हवंय ते तुला नीट माहितीये. आई, मंदार, माझी तब्येत बरी नाही म्हणून तू घरी थांबलास आणि मला खोटं आश्वासन दिलंस ना की मी घर सोडणार नाही म्हणून. नाही आई. मंदार, माझा विश्वास नाही बसत रे. असं वाटतं की तू तुझंच बोलणं खरं कर. नाही आई, अगं मी कुठेही जाणार नाहीये. मी इथेच आहे तुझ्याजवळ. आणि तुला माहितीये नाही, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत म्हणून. मग तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीस. हं? आणि डॉक्टरनी तुला काय सांगितलंय? आराम करायला सांगितलंय ना? मग तू शांतपणे डोळे मिटून पडून राहायचं, आराम करायचा, कसलाही विचार नाही करायचा. तू डोळे मिटून शांत झोप बघू. मी इथेच आहे, कुठेही जात नाही. अगदी खरं. हो, आराम कर. शेवटी आई आहेस तू माझी. माझ्या मनातलं तुला कळणारच. बरोबर ओळखलंस तू. तू बरी झालीस की मी हे घर सोडणार आहे. कारण आई, मनाने मी ते कधीच सोडलंय. हे काय इतक्या रात्री कुठे चाललेस? अरे, मी तुझ्या बाबांकडे निघाले. उमेशच्या भरोश्यावर सोडण्या इतकी परिस्थिती नाहीये त्यांची. डोळ्यात तेल घालून जपावं लागणार आहे. ते बरे होईपर्यंत मी तिथेच राहणार आहे. पोळी भाजी केंद्रातही मी तिथूनच जात जाईल. माझं इथे लक्षच लागणार नाही रे. अगं आई, पण आपण बाबांना इथे घेऊन येऊया ना. शेखर, हे तू बोलतोयस? आई अगं, शेखर, फुलं देठापासून तोडली ना की ती पुन्हा नाही उभी राहू शकत. मनाचंही काहीसं असंच आहे. काही आघात जन्माचे जायबंदी करून जातात. निशा बेटा, तुझ्या नव्या नवलाईचे गोड कौतुकाचे दिवस. खरं तर तू आत्ताच या घरात आलीस, पण मला सगळी जबाबदारी तुझ्यावर टाकून जावी लागते. माझं खरंच नाईलाज आहे.
हे पूर्ण बरे झाले ना की मी येईनच लवकर. हा, तुझी सगळी हौस मौज पुरवायची आहे मला. तोपर्यंत सांभाळून घ्या. आई निशा म्हणत होती तिचे आई वडील आपल्याच गावचे आहेत म्हणून. म्हणजे तू त्यांना ओळखत असशील ना. चला, ही गोष्ट चांगली झाली. आपलं लग्न होऊ नये म्हणून बाबांनी किती प्रयत्न केला हे माहितीये ना तुला शेखर. तू कशाला तो विषय परत परत काढतोस आणि मला त्रास होतो त्याचा. मला उशीर होतोय, मी निघते. पाचही लोकांना संपवलंच पाहिजे. कोण आहेस तू? अरे वा, स्वतःला ओळखत नाही. अरे वा, शत्रूला कसं ओळखणार? मी तुला जागा करायला आलोय. म्हणजे सगळ्यांना एकाच मापात तोलतो? अरे प्रत्येक व्यक्तीचं वेगळं शस्त्र असतं. कोणासाठी तलवार, कोणासाठी बंदूक, कोणासाठी कायदा, कोणासाठी चिखल. प्रत्येकाचा प्राण वेगवेगळ्या ठिकाणी असतो आणि बरोबर त्याच ठिकाणी वार करावा लागतो. अरे नारायणला तू एकदा संपवलंस, तुरुंगात पाठवलं, पण नंतर काय झालं? शिक्षा पूर्ण करून सुटला तू. आणि त्याच्या बायका पोरांचं काय झालं? आगीतनं निसटली. पण अदृश्य आगीतून कशी निसटतील ती? अदृश्य आग? हो, विचार कर, विचार कर. त्यांच्या आयुष्यात अदृश्य आग लाव. जन्मभर जळत राहिले पाहिजेत ते. विचार कर, अदृश्य आग. आग, अदृश्य आग. जेवण मस्त झालं होतं. जेवण की ए निशा वहिनी, ती उशी दे ग जरा. अगं ती नाही, ती समीर दादाची उशी आहे. ती बघ, ती माझी आहे. संपदा, तू इथेच झोपणार आहेस? हो, आम्ही सगळे इथेच झोपतो. आणि शेखर दादा, समीर दादा तिथे झोपतात.
ओ गॉड, आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी. मी किचन मध्ये जाते हा. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. निशा, पण समीर, येईल ग कधी पण रात्री. चल. निशा, काय झालं? झोप लागत नाहीये का? नाही, तुला एसीची मोठ्या बेडची सवय आहे ना, म्हणून विचारलं. शेखर, मी माझ्या सगळ्या श्रीमंतीच्या सवय आयुष्य आराम सोडून इथे आले. कोणासाठी? तुझ्यासाठीच ना. कधी तक्रार केली मी? पण शेखर, सॉरी. शेखर, मला एसी नकोय, प्रशस्त बेड नकोय. पण अरे, आपलं लग्न झालंय आता. मगाशी संपदा आली होती तेव्हा तू नको बोलायला पाहिजे होतंस तिच्याशी. सगळी लाज गुंडाळून मी बोलायचं का? इतकं मेल्यासारखं झालं मला. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी निशा. शेखर, आपलं लग्न झालं आता. मी घरात पाऊल टाकल्यापासून इथं किती प्रॉब्लेम्स येतात हे माहिती आहे ना तुला. बाबांच्या वागणुकीनं मी किती दुखावले गेले. विरोध पत्करून तडकाफडकीने तुझ्याशी लग्न केलं. इथली माणसं वेगळी, वातावरण वेगळं. या सगळ्यात तूच माझा आधार आहेस ना. मला तुझ्याशी बोलावंसं वाटतं. कधीतरी बिलगून शांतपणे फक्त बसावंसं वाटतं. हा हक्क नाहीये का माझा? का आता यासाठी सुद्धा मी भांडायला हवं? अगं पण निशा, आता आहे ना असा निवांत क्षण. ही तर फक्त सुरुवात आहे निशा. आपलंही घर होईल, पर्सनल रूम होईल. पण प्लीज आता रागवू नकोस. अगं, आता आपल्याला डिस्टर्ब करायला कोणी नाहीये ना. अरे आलो, कोण आहे? काय रे, एवढ्या रात्री कुठून येतोयस? मित्राकडे गेलो होतो मी आणि जेवून आलोय. हो का? पण घरी यायची, झोपायची, जेवायची ही वेळ नसते. 2 वाजलेत रात्रीचे. जमलं तर लवकर येत जा जरा. डिस्टर्ब होता आम्हाला.